बिलोली विकास कृती समितीच्या सततच्या पाठपुराव्याला यश आलं आहे। तालुक्यातील मौजे, बामणी, भडूर रोड लगत असलेल्या तब्बल 110 एकर शासकीय जमिनीवर महामंडळ औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यास शासनाकडून चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली आहे। तेलंगणा सीमेवरती असलेला बिलोली हा तालुका जुना असून विकासापासून वंचित राहिलेला आहे। गेल्या 15 वर्षांपूर्वी या तालुक्याचे विभाजन होऊन धर्माबाद आणि नायगाव हे 2 स्वतंत्र तालुके निर्माण झाले होते। 15 वर्षापूर्वी विभाजन झालेल्या तालुक्यांना कृष्णूर येथे MIDC मंजूर करण्यात आली आणि अनेक उद्योग कृष्णूर गावालगत आले। त्यामुळे अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले आहे। मात्र एका काळी जुन्या समजल्या जाणाऱ्या बिलोली तालुक्याला कुठलेही उद्योग नसल्याने तालुक्यातील शहर परिसरातील नागरिकांना आजही हाताला काम मिळत नसल्याने उदरनिर्वाहासाठी सीमावर्ती असलेल्या तेलंगणा राज्यात जाऊन मोलमजुरी करावी लागते। या तालुक्याचे भूमिपुत्र म्हणून जनतेला विकासाची आश्वासने देऊन अनेक जण मंत्री संत्री झाले, तरीही आजतागायत तालुक्याचा विकास होऊ शकला नाही। तालुक्यात रोजगार मिळत नाही, यामुळे रोजगाराच्या शोधात तालुक्यातील अनेक कुटुंब इतर राज्यात स्थलांतरित झाले आहेत। तालुक्याला वारंवार भेडसावणारा रोजगारीचा हा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चय करून विजय कुंचनवार यांनी शहर विकास कृती समिती स्थापन करून शहरात विविध विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहे आणि काही वर्षांपासून तालुक्यात महामंडळ औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी कृती समितीच्या आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आणि मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक बालाजी पाटील खादगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र महामंडळ औद्योगिक स्थापन विभागाचे प्रमुख मुळे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला। त्यानुसार या विभागाने जमिनीची आणि औद्योगिकासाठी लागणाऱ्या ज्वलंत बाबीची चौकशी करून हिवाळी अधिवेशनात MIDCचा प्रश्न मांडण्यात आला। त्यानुसार 19 डिसेंबर रोजी शासनाकडून तालुक्यात MIDC मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे। माधव एडके, MCN न्यूज, बिलोली, नांदेड। बिलोली येथे MIDC मंजुरी झालेली आहे आणि ह्या MIDCच्या कामासाठी जवळपास पाठपुरावा मी 1 वर्षापासून करत आहे। 17 जानेवारी 2023ला उदयजी सामंत साहेबांना निवेदन दिलेलं आहोत। त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न करत आलेलो आहोत, पण आता यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पिरियडमध्ये हे आम्ही सुरुवात केलेली आहोत आणि बरंच या वर्षभरामध्ये पाठपुरावा करावा लागलेला आहे। पहिली बैठक आमची जुलैमध्ये मुंबईला झालेली आहे। त्यानंतर दुसरी जी फायनल बैठक आहे HPC बैठक म्हणून जी असते ती बैठक 19/12/23ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनमध्ये HPC बैठक पूर्ण झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनी आम्हाला सांगितलं की बाबा बिलोलीला MIDC हे मंजूर झालेली आहे, कुठलंच काही अडचण आता राहिलेली नाही असं त्यांनी डिक्लेअर आम्हाला केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, सुधीर भाऊ मुनगंटीवार वनमंत्री, मुळे मॅडम, MIDCचे मुख्य मुळे मॅडम, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि बिलोलीचे भूमिपुत्र श्री गंगाधररावजी पटणे साहेब, दुसरे बिलोलीचे भूमिपुत्र मंगेश देसाई, दुसरे बिलोलीचे भूमिपुत्र धर्मवीरचे निर्माते मंगेशजी देसाई, विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोडीकर साहेब आणि आपल्या परिसरातले मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्री बालाजी पाटील खतगावकर साहेब यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। कारण त्यांनी सुरुवातीपासून ते HPC पर्यंत त्यांनी पाठपुराव्यामध्ये एवढं त्यांनी आम्हाला सहकार्य केले की त्यांच्यामुळेच हे MIDC मंजूर झालेली आहे।